तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. आंबोली धरणात मित्रांसोबत आंघोळीला गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी अंत. सिडको परिसरात शोककळा. नमस्कार, मी अमिता गावंडे. तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर येत आहे. मित्रांसोबत फिरण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्र्यंबकेश्वर जवळील प्रसिद्ध आंबोली धरण येथे ही घटना घडली असून यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिकमधील सिडको येथील त्रिमूर्ती चौक भागात राहणारे विलास शिवाजी झोडगे वय 35 वर्ष हे आपल्या मित्रांसोबत त्र्यंबकेश्वर परिसरात फिरण्यासाठी आले होते. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास हे सर्व मित्र आंबोली धरण परिसरामध्ये पोहोचले. सर्व मित्रांनी धरणाच्या पाण्यात आंघोळ करण्याचा निर्णय घेतला. सर्व मित्र पाण्यात उतरले. आंघोळ करून सर्वजण सुखरूप बाहेरही आले. मात्र या दरम्यान विलास झोडगे याने पाण्यात डुबकी मारली. ती त्याची शेवटचीच डुबकी ठरली. पाण्यात गेलेला विलास बराच वेळ बाहेर आलाच नाही. त्यामुळे सोबतच्या मित्रांमध्ये प्रचंड घबराट पसरली. मित्रांनी तातडीने आजूबाजूच्या लोकांना मदतीसाठी बोलावले आणि तात्काळ 112 वर कॉल करून पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने विलास याला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्याला तातडीने खासगी रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय त्र्यंबकेश्वर येथे दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने रुग्णालयातील डॉक्टर अभिजित नाईक यांनी रात्री 8:45 वाजेच्या सुमारास तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी मोहसिन आशिफ शेख यांनी दिलेल्या खबरीवरून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलम 194 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रजिस्टर नंबर 37/2026 नुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार घायवट हे करीत आहेत. कबीर न्यूज नेटवर्क सर्व पर्यटकांना आवाहन करते की निसर्गरम्य ठिकाणी फिरताना किंवा धरणाच्या पाण्यात उतरताना आपली सुरक्षा नक्की बाळगा, जेणेकरून अशा दुर्घटना टाळता येतील. या घटनेबाबत जसे अपडेट्स येतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. त्र्यंबकेश्वर परिसरातील अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आत्ताच कबीर न्यूज नेटवर्कला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.